इसको आना है मेरे साथ। हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि खिचडी बघून तुम्हाला कळलंच असेल की कोणाचा तरी उपवास आहे। हो, मम्मी पप्पा आले आहेत आणि पप्पांचा शनिवारी उपवास असतो आणि साबुदाण्याची खिचडी आम्हाला पण आवडते म्हणून मी जास्तच बनवली आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ली। खिचडी खूप जास्त यम्मी झाली होती। खिचडी करून झाल्यानंतर आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केला। निघालो होतो आम्ही दुपारी थोडंसं शॉपिंगसाठी। आम्ही सगळेजण जेवून निघालोय दादरला, कारण थोडीशी शॉपिंग करायची आहे। सगळे म्हणजे मम्मी, मी आणि ऋतुजा। पप्पा जेवलेत आता आणि झोपलेत। आज सॅटर्डे आहे तर त्यांचा उपवास असतो त्यामुळे ते आराम करतायत। आम्हाला जायचं जरा शॉपिंगला, घेतली बघू आता काय काय मिळतंय ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। स्टे ट्यून्ड। तर अचानक मध्ये प्लॅन मध्ये ट्विस्ट आला आणि दादरला न जाता आम्ही सगळे भुलेश्वरला जायचं ठरवलं, पण मम्मी नाही आली आणि ऋतुजाचा क्लास होता त्यामुळे ती पण घरी गेली। तिकडे ॲक्च्युली भुलेश्वरला टॅक्सी वगैरे जाण्याचा आणि खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मग मम्मी म्हणाली मी घरीच आराम करते, तुम्हीच घेऊन या। म्हणून मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघंच निघालो भुलेश्वरला। तर शॉपिंग करायची होती छोटी मोठी, जसं की ऋतुजाचं आता स्कूल चालू होते तर तिला टिफिन, वॉटर बॉटल हे पण घ्यायचं होतं। त्याच्यासोबतच पप्पा आले तर मला पप्पांसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, कारण योगायोगाने फादर्स डे पण आलेला आहे। म्हणून मग म्हटलं छान जरा शॉपिंग करूया आणि त्यांना सरप्राईज देऊया। म्हणून मग आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी दुपारी। तिकडे पोहोचल्यानंतर एक जे होलसेल मार्केट आहे CSTला, तिकडे खूप 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 जास्त व्हरायटीमध्ये तुम्हाला काचेची भांडी, चिनी मातीची भांडी असं सगळं मिळेल। खूपच छान मार्केट आहे ते। तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी तिथे व्हिजिट केली पाहिजे, कारण तिथे खूप मस्त मस्त दुकानं आहेत। तिथे गेल्यानंतर मी तर खूप कन्फ्यूज झाले की एक्झॅक्टली कोणतं घेतलं पाहिजे आणि खूप रिझनेबल रेट्समध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात। तर त्या मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथून घेतलं आम्ही ऋतुजासाठी जे काही आम्हाला घ्यायचं होतं ते। त्याच्या व्यतिरिक्त मी कॉफी मग पण घेतलेत, जे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसतीलच, कॉफी पिण्यासाठी। आणि अजून शॉपिंग करायची होती, पण सध्या आम्हाला थोडी दुसरी शॉपिंग करायची होती म्हणून मग आम्ही निघालो आणि पुढच्या शॉपिंगला लागलो, कारण मला मेन पप्पांसाठी आणि वेगळी माझी स्वतःची पण शॉपिंग करायची होती। म्हणून मग आम्ही तिकडून एवढीच शॉपिंग करून निघालो। पण तुम्हाला जर कोणाला काचेच्या वस्तू किंवा काचेची भांडी, बरण्या असं सगळं घ्यायचं असेल, प्लेट्स, तर मग तुम्ही ह्या मार्केटला नक्की व्हिजिट करू शकता। तर मग तुम्ही सुद्धा या होलसेल CSTच्या मार्केटला व्हिजिट करा आणि तुम्हाला जी हवी असेल ती शॉपिंग करून घ्या। खूप 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 जास्त व्हरायटीज आहेत तिकडे। म्हणून वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मी पूर्ण दुकानाचं शूट नाही करू शकले। खरं तर बाहेर तर उभं राहायला पण जागा नव्हती, म्हणून मी पटापट तिकडून निघाले आणि मग आम्हाला पुढे जिकडे शॉपिंगला जायचं होतं तिकडे निघालो आम्ही। हे घेतलं होतं ऋतुजासाठी आम्ही, टिफिन आणि वॉटर बॉटल। तिला तरी आवडली खूप जास्त। तिकडून आम्ही परत पुढे गेलो अजून शॉपिंग करण्यासाठी आणि तिकडे एवढी जास्त गर्दी होती मनीष मार्केटला की मला कॅमेरा ठेवून द्यावा लागला, कारण तिकडे एवढ्या गर्दीमध्ये शूट करणं पण शक्य नव्हतं आणि एवढ्या गल्ल्या होत्या की मी तर खूप जास्त कन्फ्यूज झाले होते। मला तिथे एवढं जास्त काही आवडलं नाही, म्हणजे मला जसे व्हरायटीमध्ये पप्पांना कपडे घ्यायचे होते तर तसं इतकं काही नव्हतं आणि खूप जास्त गर्दी होती। त्यामुळे खरं तर मी तिथून काहीही न घेता निघायचं ठरवलं, पण तिथे गेल्यानंतर कळलं की मुंबादेवी मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाहीये। सो मग आम्ही संधीचा चांगलाच लाभ घेतला, दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं। तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की त्या मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, पण बाहेर येऊन आम्ही छान छान फोटो काढले आणि मस्त असं दर्शन झालं। गर्दी
पोहोचल्यावर आणि असं अचानकपणे गेल्यावर छान दर्शन होतं. मला आधी वाटलं की सॅटर्डे आहे तर नाही मिळणार, खूप जास्त लाईन असेल, पण आम्ही तिकडून बाहेरून जाताना विचारलं तर ते बोलले की नाही, गर्दी नाहीये, तुम्ही जा दर्शन घ्या. आणि मस्त असं छान छान दर्शन घेतलं आणि निघालो तिकडून आम्ही दादरला जाण्यासाठी, कारण मला इथे तेवढं काही आवडलं नव्हतं. म्हणून मग म्हटलं आपण आपल्या आवडीच्या आणि नेहमीच्या ठिकाणीच जाऊन शॉपिंग करूया. दादरला गेल्यानंतर मी तिकडे शॉपिंग केली. म्हणजे मला पण 2 ट्राउझर घ्यायच्या होत्या ऑफिस यूजसाठी, ज्या माझ्या खराब झाल्या होत्या म्हणून, आणि पप्पांची पण शॉपिंग केली आणि रिटर्न आलो आम्ही घरी जाण्यासाठी, कारण खूप जास्त वेळ झाला होता. पप्पांचा उपवास असल्यामुळे जेवायचंही होतं, आवरायचंही होतं आणि आज ताई पण येणार होती. सो मग मी पुढे घरी गेल्यानंतर जास्त काही शूट केलं नाही, कारण ताई आली होती. मम्मी, मी आणि ताईने खूप छान टाइम स्पेंड केला आणि सगळेच कॅमेरामध्ये तेवढे कम्फर्टेबल नसतात, म्हणून मग मी जास्त काही शूट नाही केलं. पप्पांना त्यांचं आणलेले कपडे त्यांना खूप जास्त आवडले आणि असा मस्त असा डिनर केला आणि आजचा दिवस इथेच संपतोय. पुढे आम्ही खूप जास्त गप्पा मारल्या आणि छान छान टाइम स्पेंड केला, पण ते सगळं काही मी शूट नाही करत बसले, कारण तो फॅमिली टाइम होता म्हणून. आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. बाय.